नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची तारीख आहे 6 जुलै 2024 आणि आजची एक महत्त्वाची बातमी आपण इथे बघत आहे. इंडिया नीड्स सेकंड होम फॉर एशियाटिक लॉयन. हे जे एशियाटिक लॉयन आहे यासाठी भारताला दुसऱ्या घराची गरज आहे. यूपीएससी करंट अफेअर्सच्या संदर्भात हा टॉपिक द हिंदू मधली न्यूज आहे. इथे आपण इथे कव्हर करत आहे. तर आता ही नेमकी न्यूज काय आहे, मेन या न्यूजचा कॉन्टेक्स्ट काय आहे ते बघूया. भारतामध्ये एशियाटिक लॉयन्स जे आहे याच्या कन्झर्वेशनसाठी खूप यशस्वी प्रयत्न झालेले आहेत. पण आता या सिंहाच्या लॉंग टर्म सर्व्हायव्हलसाठी म्हणजे दीर्घकाळ हे सिंह टिकून राहण्यासाठी त्यांना गुजरातच्या बाहेर एका दुसऱ्या म्हणजे फ्री रेंजिंग म्हणजे मुक्त संचार असणाऱ्या घराची किंवा हॅबिटॅटची गरज आहे. हा या न्यूजचा मेन कॉन्टेक्स्ट आहे. प्रोजेक्ट लॉयन जो आहे त्याची सध्याची स्थिती म्हणजे करंट स्टेटस काय आहे ते बघूया. की 2025 मध्ये लॉयन सेन्सस झालं होतं. त्यानुसार भारतात आता 891 एशियाटिक लॉयन्स आहेत. किती लॉयन्स आहेत? 891 लॉयन्स आहेत. हे सर्व सिंह जे आहेत हे गुजरातच्या सौराष्ट्रमधील ग्रेटर गीर लँडस्केपमध्ये राहतात. कुठे राहतात? ग्रेटर गीर लँडस्केपमध्ये. यामध्ये गीर नॅशनल पार्क तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि बारदा वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे. इथे या भागात यांचा समावेश होतो. कुठले कुठले दोन आहेत इथे? गीर नॅशनल पार्क आणि बारदा वाईल्ड लाईफ सेंच्युरी. ठीक आहे. इथे जवळपास किती सिंह आहेत? तर 891. केव्हा याचा सेन्सस झाला होता? 2025 मध्ये. आता तुम्ही विचार करत असाल की व्हाय सेकंड हॅबिटॅट, म्हणजे सेकंड हॅबिटॅटची गरज का बरं आहे? आता तर संख्या वाढत पण चालली आहे सिंहाची. तर याची गरज कशासाठी आहे? तर रिस्क मॅनेजमेंट करण्यासाठी. जर सर्व सिंह एकाच ठिकाणी जर असतील आणि त्यावेळेस जर डिसीज आउटब्रेक झाला म्हणजे एखादा साथीचा रोग सिंहांमध्ये आला किंवा काही नॅचरल डिझास्टर जर झाला किंवा क्लायमेट चेंज झाला तर संपूर्ण प्रजाती नष्ट होण्याचा धोका इथे असतो. ठीक आहे. आणि दुसरं कारण आहे जेनेटिक डायव्हर्सिटी. एकाच अधिवासात राहण्यामुळे इनब्रीडिंगला धोका निर्माण होतो. नवीन ठिकाणी राहण्यामुळे जेनेटिक डायव्हर्सिटी अनुवांशिक विविधता सुधारली जाते. म्हणून हे गरजेचं आहे. या सिंहांचे कन्झर्वेशन करण्यासाठी सरकारने आणि सुप्रीम कोर्टाने काही इनिशिएटिव्ह म्हणजे काही उपक्रम राबवले आहेत. जसं सुप्रीम कोर्टाने 2013 मध्येच म्हटलं होतं की सिंहाचे मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्कमध्ये ट्रान्सलोकेशन स्थलांतरण करण्यात यावे जेणेकरून त्यांना दुसरा हॅबिटॅट मिळेल. याशिवाय प्रोजेक्ट लॉयन 2020 मध्ये हे सरकारचे मोठे अभियान आहे जे सिंहाच्या हॅबिटॅट एक्सपान्शन म्हणजे अधिवास विस्तार आणि कॉरिडॉर मॅनेजमेंटवर काम करत आहे. त्या परीक्षेसाठी काही महत्वाच्या गोष्टी आपण इथे पाहूया की हे जे सिंह आहे त्याचे सायंटिफिक नेम काय आहे? तर पॅन्थेरा लिओ पर्शिका. हे त्याचं पॅन्थेरा लिओ पर्शिका हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. IUCNचं स्टेटस काय आहे? ते एंडेंजर्ड स्पेसिस मध्ये येतात. थोडक्यात काय? तर थोडक्यात आलेली जातीमध्ये येतात. IUCNच्या रेड लिस्ट मध्ये आहे ते. प्रोटेक्शन त्यांना कशाचं प्राप्त झालं? वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972च्या शेड्यूल 1 नुसार त्यांना सर्वोच्च संरक्षण मिळालेलं आहे. शेड्यूल 1 नुसार. ठीक आहे. याशिवाय भारतात फक्त आशियाई सिंह आढळतात. कोणते सिंह आढळतात? आशियाई सिंह आढळतात. आशियाई सिंह आफ्रिकी सिंहापेक्षा आकाराने थोडेसे छोटे असतात आणि मुख्यतः कोरड्या पानझडी जंगलामध्ये ते राहतात. UPSC परीक्षेच्या दृष्टीने एन्व्हायरमेंट हा जो महत्वाचा टॉपिक आहे आणि त्या दृष्टीने हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. त्यासाठी हा विषय महत्वाचा होता. आता यानंतर आपण याच्या संदर्भात आणखी काही माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. जसं IUCN म्हणजे काय, हे सर्व गोष्टी आपण हळूहळू एका व्हिडिओ नंतर बघणार आहे.